उद्धव ठाकरे हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत। विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून आता चर्चा देखील केली जाणार आहे। तिसरं अधिवेशन संपत आलं तरी अद्यापही विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाहीये। या संदर्भातला निर्णय आज होणार का हे बघणं महत्त्वाचं असू शकतं। या संदर्भात बोलूया, वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वेदांत, एक महत्त्वाची बातमी, कारण अधिवेशन संपत येत आहे, अगदी शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत। आता तरी विरोधी पक्षनेता सापडेल का, मिळणार आहे का, त्याची नियुक्ती केली जाणार आहे का, याची उत्सुकता लागलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती ही भेट होती आहे। यामुळे आपण बघितलं तर हे तिसरं अधिवेशन जसं तू म्हणालीस आणि हे संपत आलंय, शेवटचे 2 दिवस बाकी आहेत आणि अगदी पहिला म्हणजे सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनाच्या वेळी भास्कर जाधव यांचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं आणि जे नियम आहेत त्या संदर्भात सुद्धा विचारणा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली होती। त्यानंतर संख्याबळाचा असा कुठलाही नियम नाही हे जे विधिमंडळ सचिव आहेत त्यांनी उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे विचारणा केली होती की विरोधी पक्ष नेतेपद नेमकं आपण कधी देणार। मात्र आपण कायदेशीर सल्ला घेऊन याबद्दलचा निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं होतं। मात्र यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही आणि त्यामुळेच निर्णय का घेतला जात नाहीये, काय अडचणी आहेत, या सगळ्यांचे प्रश्न हे ठाकरेंची शिवसेना, मग त्यामध्ये आपण बघतो उद्धव ठाकरे आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत आणि भास्कर जाधव, त्यासोबत आदित्य ठाकरे, हे सर्वजण राहुल नार्वेकर यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांच्या चर्चा सुरू आहेत। अगदी वेदांत, वेळोवेळी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।